पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। यार 6 वाजले, ही वीणा कुठे राहिली? मला काय वाटतं, वीणा आणि प्रभास एकत्र येत असतील. आय एम डॅम शुअर. वीणा आहे ना त्याच्या ऑफिसला गेली असेल, मग हे आपले लव बर्ड एकत्र येत असतील हळूहळू. करेक्ट करेक्ट करेक्ट. अरे नवरा बायको आता एकटे एकटे थोडी ना येणार आहेत. अरे ती दोघं कुठे आहे त्याची चौकशी करायची सोडून तुम्ही खेचत काय बसलाय? हा मी त्या प्रभासला फोन करतो. अरे हो, एवढा हायपर काय होतो? हा अंकल बोल. प्रभास तू ऑफिसला आहेस ना? अरे वीणा सुद्धा नाही आली इथे. तुम्ही काय रिहर्सलला टांग देऊन फिरायला वगैरे गेला नाही आहेत ना? आज तुम्ही होकार दिला म्हणून सेलिब्रेट वगैरे करत नाही आहेत ना? नाही अंकल, हे बघ मी आणि वीणा एकत्रच आहोत. वाटलंच होतं मला. बरं ठीक आहे, वेळेत या, फार उशीर करू नका. हो 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 पोचतो, अर्ध्या तासात पोचतो. ओके बाय बाय. हा काय झालं? दोघे एकत्र आहेत की नाही? हो बोलले होते मी, दोघे एकत्रच असणार. मी बोलले होते कधी? तुझ्या आधी मी बोलले होते. एक मिनिट पॉइंट असा आहे अंकल, आम्ही बोललो होतो ना. हा काय एवढा हायपर होतो तू? ए ऐका, माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय? सांग. खूप महत्वाचं आहे. बोल बोल ना. पटकन. सांगतो नीट ऐका. मला असं वाटतंय की आपण त्या दोघांचं लवकरात लवकर लग्न लावून दिलं पाहिजे, नाहीतर ते रिहर्सलला टांग देत राहतील. अजय अरे वीणा अंकलचा फोन आला होता, सगळे वाट बघतायत आपली. मग तुम्ही रिहर्सलला पुढे व्हा ना. मी एकटा नाही वीणा, हे बघ आपण एकत्रच जाऊया. आणि तसेही तू इथे एकटी थांबलेलं मला नाही आवडणार. प्रभास असं काय करताय? आत्तूशी बोलल्याशिवाय मी कशी काय येऊ? अगं पण रिहर्सल ती महत्वाची नाहीये का? आहे. हे बघा प्रभास, मला मान्य आहे की आपली दोन्ही कामं तितकीच महत्वाची, पण आता मी इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही रिहर्सलला पुढे व्हा, मी आलेच ना. वीणा पण प्रभास प्लीज, तुम्हाला तुमच्या वीणावर विश्वास आहे ना? खूप, अगदी स्वतःपेक्षा जास्त. मग पुढे व्हा, मी आलेच. प्रभास व्हा ना पुढे, खरंच. ठीक आहे, तू निघाल्यानंतर फोन कर मला. हॅलो हॅलो, ए तू परत का कॉल केलायस? येताय ना तुम्ही दोघं, की खरंच कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लॅन केलाय? अंकल ऐक ना, हे बघ आम्ही नाही येत आहोत. वाटलंच होतं मला तुम्ही असं काहीतरी करणार. तुमचा बहुतेक काहीतरी प्लॅन बनवणार, आणि तू मगाशी जाताना तसं बोलला नाहीस, पण तसंच होणार. अंकल तसं काही नाहीये, मला इथे वीणासाठी थांबावं लागणार आहे.
म्हणजे ऍक्च्युली वीणा ज्या कामासाठी इथे आली होती ना, ते काम अजून झालंच नाहीये. म्हणूनच मी वीणासाठी इथे थांबलोय. हा नाही, बरोबर आहे तुझं. ती तुझ्यासाठी एवढं करते तर तू सुद्धा तिच्यासाठी केलंच पाहिजे. तू थांब तिथं. अंकल, फक्त आजची रिहर्सल जरा सांभाळून घ्या. हा तू रिहर्सलची काळजी करू नकोस, तू वीणाची काळजी घे. चल ठेव फोन. बाय. मिहिर, आज झालेलं शैलजा मीटिंग मॅडम. रेडी कर. तू तुझा वेळ इथे आणि मला दुसरीकडे कुठेही भेटण्यासाठी वाया घालवू नकोस. कारण तू कितीही प्रयत्न केलास ना, तरी सदावर्त्यांची सून म्हणून मी तुला कधीच स्वीकारणार नाही. मॅडम अहो पण माझं बोलणं तर ऐकून घ्या ना. मॅडम मॅडम ऐका ना प्लीज. शैलजा मॅडम, मॅडम प्लीज माझं एकदा शांतपणे ऐकून घ्या ना प्लीज. तू ज्या क्षणी मला वचन देशील की माझ्या प्रभासला कायमचं सोडलंयस, त्या क्षणी अगदी शांतपणे बसून ऐकेन तुझं. तू घरी येतोयस ना? हो. मी तुला विचारलं. हा मी गाडी घेऊन येतो माझी. चला ड्रायव्हर. सॉरी यार प्रभास. वीणा बास, खरंच बास झालं. किती करणार आहेस तू माझ्यासाठी? हा आत्तूचा अपमान किती सहन करणार आहेस तू? आणि आत्तू हे जे काही वागतेय ना, त्याची मलाच लाज वाटते. प्रभास ऐका, मी हे जे काही करते ना ते तुमच्यासाठी नाही करत. ते मी आपल्यासाठी करते. आपलं प्रेम जिंकावं म्हणून करते. आपल्याला सोबत राहता यावं म्हणून करते. तुम्हाला आठवतंय बाबांचं मन जिंकता यावं म्हणून तुम्ही किती कष्ट घेतले होते, किती संघर्ष केला होता. आणि आता लक्षात आलंय माझ्या, जितका मोठा संघर्ष तितकं प्रेम घडतं. नाही, मी नाही उचलणार फोन. सकाळी केवढा बोलला मला, आता नाही उचलणार मी फोन. का उचलू? फोन उचल ना. काहीतरी काम असेल, नाही तर उगाच करतो का फोन तो? नाही नाही. शपथ, कट केला. परत करेल ना हा फोन? नाही केला तर असंच बसावं लागेल मला. हॅलो उर्मी. काय करतेस? मी तुला एक महत्वाची बातमी द्यायला फोन केलाय.
आत्याने आज वीणाची वाट लावली. तिला काय झालंय आता? अशी विचित्र का वागतीये? अगं, आत्याने आज वीणाला दिवसभर ताटकळत ठेवलं. प्रभासवरून काय वाटेल ते बोलली तिला. आय एम शुअर तिला खूप हर्ट झालं असणार. वीणा घरी आल्यानंतर काय होतंय मला सांगशील? नाही सांगणार. उर्मी, मी सकाळी तुझ्यावर वैतागलो, चिडलो. आय एम रिअली सॉरी. अगं पण मी तरी काय करू सांगतोच. इथे सगळ्या गोष्टी मलाच मॅनेज कराव्या लागतात. सगळ्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवावं लागतं आणि त्यांच्या हालचाली नाही कळल्या ना तर पुढचं प्लॅनिंगच करता येत. आणि हे सगळं एकट्याने करता करता थकून जातो ग मी उर्मी. पण खरं सांगू उर्मी, तुला भेटल्यापासून माझ्यावरचा भार खूप हलका झालाय. तू किती महत्वाची आहेस माझ्यासाठी तुला माहिती नाही. माझ्यासाठी खूप मोठा आधार आहेस तू. एवढं सगळं असताना असं का वागतोस मग माझ्याशी? त्यासाठीच तर तुला सॉरी म्हणालो ना मी. सॉरी म्हटलं पण नुसतं सॉरीने नाही काम होणार आहे. आपण भेटणार होतो, त्याचं काय? भेटायचं होतंच मला तुला उद्या. तेच चाललेलं माझ्या डोक्यात. पण आता तू माझ्यावर रुसलीस म्हटल्यानंतर नाही 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 म्हणजे भेटायचं असेल तर मी नाही रुसली. मी भेटायला नाही म्हणालेच नाहीये. आणि भेटायचं असेल ना तर मग हे असं नाही वागायचं माझ्याशी, कळलं? वीणा घरी आल्यानंतर काय झालं हे मला उद्या आठवणीने सांगशील? हे काय विचारणं झालं का? मी सांगणारच होते पण आता उद्या भेटून सांगेन. नाही नाही नाही, सकाळी नको. सकाळी ऑफिसमध्ये कामं असतात आणि आत्या पण चिडेल. मी एक काम करतो, माझी उद्याची सगळी कामं पटापटा आटपतो आणि त्यानंतर तुला भेटतो. आणि ऐक, त्यानंतरचा माझा सगळा वेळ तुझा. ठीक. थँक्यू. थँक्स. बाय. आता उद्या भेटून त्याला तो शर्ट गिफ्ट करेन आणि इम्प्रेस करेन. प्रभास, बरं झालं तू इथेच भेटलास. अंकल, काय रे, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुझी गरज आहे म्हणून फोन नाही केला, डिरेक्ट तुला भेटायला चालू. हो, काय झालंय? अरे आज स्पॉन्सर येणार आहे भेटायला. त्यांच्याशी नवीन अल्बम बद्दल बोलायचं आहे. त्यासाठी तू असणं खूप गरजेचं आहे. अंकल, नाही जमणार मला. काय झालं? आत्या खूप बोलली का? खूप बोलली किंवा कमी बोललीचा प्रश्न नाही अंकल. आत्तू ना वीणाच्या विरोधात बोलते, हा प्रॉब्लेम. प्रभास, मी तुझं टेन्शन समजू शकतो, पण यार आजच्या डिस्कशन मध्ये तुझं असणं खूप गरजेचं आहे. अंकल, हे बघ, खरंच नाही जमणार. अरे ऑफिसमध्ये ना खूप काम आहे आणि आता हलगर्जीपणा करून चालणार नाहीये मला. हा, ऑफिसचं टायमिंग संपल्यानंतर मी आलो तर चालणार आहे का? नाही ना, तेच म्हणतोय मी. तुम्ही भेटून घ्या प्लीज. अंकल, प्लीज प्लीज मॅनेज कर. हा, सॉरी. कठीण आहे. जय हरिविठ्ठल.
इतके प्रयत्न करते वीणा, पण शैलजा सदावरती काय ऐकायला तयार नाही. अजून माझ्या वीणाला काय काय सोसावं लागणार आहे देवच जाण. अगदी खरंय दादा, पण इतका त्रास सहन करूनही वीणा कुठे खचली नाही हे विशेष. अगदी बरोबर आहे, पण म्हणूनच मी ठरवलंय की वीणा आणि प्रभासच्या मागे ठामपणे उभं राहायचं. त्यांना लग्नासाठी काहीही घाई वगैरे करायची नाही, कसलीही जबरदस्ती करायची नाही. रामकृष्ण हरी वासुदेव. सुखीरा. अरे यशस्वी हो. मनोहर, मी जरा गावामध्ये जाऊन येतो, थोडं काम आहे माझं. आलोच थोड्या वेळात. आलो लगेच. वीणा, हा मामा. वीणा, मला तुझी खरंच खूप काळजी वाटते वीणा. शैलजा तुला इतका त्रास देते आणि मी एकदा जाऊन तिच्याशी बोलू का? मामा नाही, नको प्लीज. हे बघ, प्रभासच्या आत्तूला जोपर्यंत आमच्या नात्याचं महत्व कळत नाही ना तोपर्यंत मी प्रयत्न करणार. कारण कसं आहे, तू जाऊन बोलशीलही आणि त्या ऐकतीलही, पण पुढे भविष्यात दर खेपेला तू नाही येऊ शकणार ना, आणि ते योग्यही नाही. त्यामुळे तू यात नको पडूस प्लीज. ठीक आहे. पण ऐक ना मामा, तू एक मदत करू शकतोस. कोणती? प्रभासच्या आत्तूविषयी काही गोष्टी सांगू शकतोस तुम्हाला. म्हणजे पूर्वी प्रभासच्या आत्तूला काही खास आवडीनिवडी होत्या का, किंवा अशा काही गोष्टी ज्या तुमच्या दोघांमध्येच होत्या आणि ज्या त्यांचं मन जिंकायला मला उपयोगी पडू शकते. त्यावेळी तरी तिच्या दोनच आवडीच्या गोष्टी होत्या, एक संगीत आणि दुसरा मी. पण आज तिच्या दोन्ही आवडीच्या गोष्टी तिच्यापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे तू तिच्या आवडीचं काहीतरी करशील आणि ती लगेच मान्य होईल, खुश होईल, असं जरा होणं कठीण दिसतंय. ठीक आहे, काही हरकत नाही. काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल. वीणा, शैलजाला अजून एक गोष्ट खूप आवडायची. बस. मामा, काय हे? माझ्या आठवणींची पेटी. मामा, ह्या किती छान दिसायच्या रे. आता दिसत नाही? अरे तसं नव्हतं म्हणायचं मला, म्हणजे तेव्हा जरा जास्त छान दिसायच्या. नुसतेच छान दिसायचे नाही तर सदा आनंदी असायची, खूप छान वागायची. कळतंय, त्यांच्या या फोटोतलं हसू तिच्या चेहऱ्यावरचं जे हसू गेलंय ना वीणा, त्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे. खर तर तुझ्या आणि प्रभासच्या नात्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला सुद्धा मी जबाबदार आहे. मामा, अरे काय बोलतोयस तू? मामा ऐक ना, नको ना हा विषय निघाला की तुला त्रास होतो, आणि मग तुला त्रास झाला की मलाही त्रास होतो. बरं मला सांग, तू मला काय इथे आणलंस?